विद्यार्थी मित्रांनो, जसे की लास्ट लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडचा फाउंडेशन ऑफ नर्सिंग हा टॉपिक पाहिला होता इन डिटेल आणि त्याच्यावरचे डायरेक्ट एमसीक्यूज पाहिले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये असाच नर्सिंग ऍप्टिट्यूडचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे डिसीजेस अँड देअर वॅक्सिन्स. त्यासोबतच सिम्पटम्स या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि या टॉपिक वरती सुद्धा आपण आपल्याला एक्झाम मध्ये डायरेक्ट एमसीक्यूज पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक डिसीज हा डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचे सिम्पटम्स, त्याचे वॅक्सिन्स आणि प्रिकॉशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्यासोबतच डायरेक्ट एमसीक्यू कशा प्रकारचे येतात एक्झाम मध्ये ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आता लेक्चरकडे बोलूयात. नेक्स्ट पाहूयात चिकन पॉक्स. आता पहा, caused by varicella zoster virus, highly contagious, especially among children. Symptoms: itchy rash, fluid-filled blisters, scabs, fever, fatigue, loss of appetite. ट्रीटमेंट हिस्ट्री काय? बिफोर वॅक्सिन ओनली सपोर्टिव्ह केअर म्हणजे सॅलामाइन लोशन, अँटीहिस्टामाइन्स, रेस्ट या सगळ्या गोष्टी व्हायच्या जेव्हा वॅक्सिन निघाल्या नव्हत्या. आता पाहूया डिस्कव्हरी ऑफ वॅक्सिन. 1974 ला डिस्कव्हरी झाली होती मायचियाकी टाकाहाशी जपानमध्ये. नेक्स्ट पाहूया डिसीज, ते म्हणजे रेबीज. रेबीज कॉज बाय रेबीज व्हायरस, स्प्रेड थ्रू एनिमल बाइट्स, डॉग मोस्ट कॉमन इन इंडिया. सिम्पटम्स काय आहेत? फीवर, हायड्रोफोबिया, फिअर ऑफ वॉटर, पॅरालिसिस, कोमा, डेथ. Once symptom starts, nearly 100% better. Discovery of vaccine 1885 ला झाली होती. लुईस पास्टियर अँड इमाइल रोड्स developed first rabies vaccine from infected rabbit spinal cords. आता मॉडर्न स्टेटस पाहूयात. रेबीज स्टील एंडेमिक इन मेनी कंट्रीज, एस्पेशली इंडिया. प्री अँड पोस्ट एक्सपोजर वॅक्सिन्स आर अवेलेबल. नेक्स्ट पाहूयात, तो म्हणजे टेटानस. आता इट इज कॉज बाय क्लोस्ट्रिडियम टेटानिस spores, enter wounds, relaxes toxin affecting nervous system. Symptoms काय? Severe muscle stiffness, locked jaw, spasms, ब्रीदिंग डिफिकल्टी. डिस्कवरी ऑफ वॅक्सिन 1924 ला डिस्कवरी झाली होती वॅक्सिनची. टिटॅनस टोक्सोइड वॅक्सिन इंट्रोड्यूस. मॉडर्न स्टेटस काय? गिवन इन डीपीटी वॅक्सिन अँड ड्युरिंग प्रेग्नन्सी टू प्रोटेक्ट न्यूबॉर्न्स. नेक्स्ट आहे डिसीज, तो म्हणजे इन्फ्लुएन्झा फ्लू. इट इज कॉज बाय इन्फ्लुएन्झा व्हायरस. देर आर 3 टाइप्स, टाइप A, B and C. सीजनल फ्लू प्लस past pandemics. सिम्पटम्स काय आहेत? फीवर, कफ, सोर थ्रोट, फटीग, बॉडी एक. डिस्कवरी ऑफ वॅक्सिन 1940s ला झाली होती. जोनस सॉक अँड थॉमस फ्रान्सिस डेव्हलप्ड फर्स्ट फ्लू वॅक्सिन. नेक्स्ट पहा, मॉडर्न स्टेटस काय? फ्लू वॅक्सिन अपडेटेड अॅन्युअली ड्यू टू म्युटेशन, प्रिव्हेंट सीझनल आउटब्रेक्स. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, आता आपल्याला नर्सिंग ऍप्टिट्यूडचं जसं आपण डिटेलमध्ये पाहतो, तरी मी व्हिडिओमध्ये थोडं फास्ट घेते कारण आपल्याला व्हिडिओ खूप लेंथी नाही करायचा. आपलं जे आम्ही तुमच्यासाठी कोर्स काढलाय त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो. त्यासोबतच प्रत्येक चॅप्टर डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्याची नवीन बॅच सुरू होती 1 तारखेपासून. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज मिळतील, 2000 प्लस आमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांसोबत तुम्हाला आम्ही काउन्सिलिंग कोर्स देखील फ्री मध्ये देणार आहोत. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडब्ल्यू एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची प्राइस असेल, कॉम्बो प्राइस ती फक्त 10,000 रुपये असेल. म्हणजे 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 5 कोर्सेस मिळणार आहेत. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोरील इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके,
तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे सगळे क्लासेसचे वगैरे नोटिफिकेशन येतील. ओके. Next disease, hepatitis B. It is caused by hepatitis B virus HBV. Affects the liver, can cause cirrhosis or liver cancer. Symptoms are jaundice, fatigue, dark urine, abdominal pain. Discovery of vaccine 1981 ला first recombinant DNA vaccine against hepatitis B. आता पाहूयात मॉडर्न स्टेटस पार्ट ऑफ रुटीन immunization schedule prevents liver complications. Next पाहूयात HIV AIDS. It is caused by human immunodeficiency virus attacks immune system. Symptoms काय आहेत तर opportunistic infections, weight loss, chronic fever, cancers. ट्रीटमेंट नो वॅक्सिन, अजून कुठलेही वॅक्सिन याच्यासाठी आलेलं नाहीये. 1987 ला ब्युडिन ही वॅक्सिन आली होती. फर्स्ट अँटी रेट्रोव्हायरल ड्रग होता हा. आणि आता ART अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आली आहे. लाईफ लॉंग ट्रीटमेंट आहे, म्हणजे क्युअर नाहीये अजून, पूर्ण कम्प्लिटली क्युअर करेल अशी वॅक्सिन नाही. मॉडर्न स्टेटस काय नो इफेक्टिव्ह वॅक्सिनेट HIV कॅन बी कंट्रोल नॉट क्युअर, म्हणजे कंट्रोल केला जाऊ शकतो पण क्युअर केला जाऊ शकत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आहे COVID-19. याच्याबद्दल जवळपास सगळ्यांना माहितीच असेल स्टील, आणि मेन म्हणजे हा लेटेस्ट डिसीज आहे. सो हा येण्याचा चान्स आहे, म्हणजे याच्यावरती प्रश्न येण्याचा चान्स आहे. इट इज कॉज बाय SARS-CoV-2 पॅन्डेमिक डिक्लेअर इन मार्च 2020. सिम्पटम्स काय असतात तर फीवर, कफ, ब्रीथलेसनेस, लॉस ऑफ टेस्ट और स्मेल, निमोनिया. हिस्ट्री इनिशियली म्हणजे स्टार्टिंग फेजला ऑक्सिजन थेरपी, अँटीव्हायरल्स, स्टेरॉइड्स या गोष्टी होतात. त्याच्यानंतर आता वॅक्सिन कधी डिस्कवर झाली आहे तर 2020 ला फायझर बायोटेक एनटेक फर्स्ट mRNA वॅक्सिन अप्रूव्ह. अदर वॅक्सिन्स कोणत्या आहेत तर मॉडर्ना, ऑक्सफर्ड, ॲस्ट्राझेनेका, कोवॅक्सिन, जी आपल्या इंडियामधून. आता इथून क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण वॅक्सिन कोणतं म्हणजे फोकस जास्त आधी इंडियाला केले जातं, नंतर देन रेस्ट ऑफ दी कंट्रीज. ओके. नंतर आहे मॉडर्न स्टेटस मास वॅक्सिनेशन रिड्यूस मॉर्टॅलिटी, बूस्टर डोसेस ऑनगोइंग. आता विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण झाले डिसीजेस आणि त्याचे वॅक्सिन्स, त्यासोबतच सिम्पटम्स, त्याचं मॉडर्न स्टेटस, या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये पाहिल्या असतात. आता याच गोष्टी अजून डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल, त्यासोबतच प्रत्येक सब्जेक्ट डिटेलमध्ये स्टडी करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. आधीची एक बॅच सुरू आहे, नवीन बॅच मध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि लवकरात लवकर जॉईन करा, कारण लाईव्ह लेक्चर सुरू आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो आपलं लेक्चर आता इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. बाय.